तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात. आज दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आता छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची. संभाजीराजेंनी सरकारला आता थेट 6 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. जर त्यांनी मांडलेल्या मागण्या 6 जून पर्यंत मान्य झाल्या नाही तर थेट रायगडावरून आंदोलनाची घोषणा करण्यात येईल आणि तिथून आंदोलन सुरुवात होईल आणि त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा आज संभाजीराजे छत्रपतींनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला. त्यांनी याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, बैठक केली आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली. त्यांच्या या अत्यंत बहुप्रतीक्षित अशा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असतं राज्याभिषेक सोहळ्याला? काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच होणार. 31 तारीख डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की गडबड करू नका. जे काही तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं. नेहमी मी सूचना देतोय, नेहमी सारखी कारण त्यांना सांगतो बाबा हेच दुरुस्त करा, पण नाही ऐकलं तेवढं. आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून. फुल प्रूफ आम्हाला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे. हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू, जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन. जो अवघड आहे, अपवादक परिस्थिती ते करावा लागतो, तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे 2च पर्याय ह्या मिनिटाला आपल्याला करून दिलेलं ते सगळं. आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतो. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत, ते स्वतः ते सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की केंद्र सगळे आम्ही खासदार असो किंवा आणि कोण हे हात झटकू शकत नाही. राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. उपमुख्यमंत्री म्हटले जागा दिली आम्ही, द्यायलाच पाहिजे ना तुम्ही जागा. नुसतं जागा देऊन होणार नाहीये. आणि स्वायत्ता म्हणजे नुसतं 9 माणसं ठेवलेत नाही. ज्याला त्या ज्याला समाजातलं काही समजते, जो ग्राउंड लेवलचं काम करतो, जिने आपलं आयुष्य समाजासाठी दिले, त्यांना त्या समितीत घ्या. अधिकारी घेतल्यात सगळे IAS अधिकारी, थोडे रिटायर्ड आहेत. काय करणार त्यांना? काय घेणे देणे समाजाशी? समाजासाठी तुम्ही काढली ना, मग समाजातील माणसं घ्या ना, 2-3 चांगले माणसं. तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणा तुम्ही हा विषय घ्यायला, बहुतेक तुम्हाला अध्यक्षपदाची इच्छा आहे. अजिबात नकोय बाबा मला. चांगले लोक घ्या. हा माझा सारथीसाठी कमीत कमी 1000 कोटी रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. दुसरं माझं एक सगळ्या खासदारांना आव्हान आहे.
342A 342 ह्याचा अभ्यास मलाच आत्ता झालाय, म्हणजे सगळ्याच खासदारांना माहिती आहे असं नाही आहे. म्हणून दिल्लीला 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे. किंबहुना आणि कुठला चांगला दिवस असेल तर तो त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदाराला मी निमंत्रित करणार सगळ्यांच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं. सगळ्या मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आमंत्रित करणार आहे. आणि गोलमेज परिषद ही दिल्लीत पहिल्यांदा होणार. या पक्षातले आणि त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, ह्याचा आरोप वेगळा, त्यांचा आरोप वेगळा, हा यांच्यावर बोट दाखवतो, ते तो यांच्यावर बोट दाखवतो. सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. विरोधातले आता लोक म्हणतात की ह्यांनी बाजू बरोबर मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणं आहे, ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तिथं मराठा समन्वयकांसोबत बैठक घेतली. आझाद मैदानावर त्यांनी जे सगळे समन्वयक आलेले होते त्यांच्यासोबत जमिनीवर बसून त्यांनी त्यांचं सगळं गाऱ्हाणं ऐकलं, त्याचबरोबर त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मराठा कार्यकर्त्यांशी ते संवाद आता साधतायत. आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर आता पुढच्या आंदोलनाचा अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. पण कदाचित त्याच्या आधीच त्यांनी संपूर्ण नियोजन आणि त्याची रणनीती ठरवायला सुद्धा घेतली की काय असा प्रश्न पडतो. कारण मराठा समन्वयकांसोबत अगदी जमिनीवर बसून त्यांनी ही रणनीती ठरवायला सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असेल, आंदोलकांमध्ये असेल किंवा मग सामान्य मराठा बांधवांमध्ये असेल, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेला आज छत्रपती संभाजीराजे यांनी वाचा फोडली आहे. त्यांनी आज अत्यंत आक्रमक भाषेमध्ये मराठा समाजाला न्याय द्या अशी आग्रही मागणी करत राज्य सरकारच्या समोर काही मागण्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि काही पर्याय सुद्धा ठेवलेले आहेत. त्यामुळे येत्या 6 जून पर्यंत राज्य सरकारनं त्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि निर्णय जर घेतला गेला नाही तर शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवसापासून रायगडावरून नव्या आंदोलनाचा एल्गार पुकारला जाईल असा थेट इशारा, निर्वाणीचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर केंद्र आणि राज्य, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जे तुतुमैमय सुरू आहे, एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचं काम सुरू आहे, त्याच्यावरून सुद्धा त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्या या वादात समाजाला कुठल्याही प्रकारचा रस नाही, न्याय हवाय अशी आग्रही भूमिका सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांना त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण अधिक तीव्र होणार आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला सुद्धा धार येणार हे आता स्पष्ट होत आहे. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला 6 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून घेऊयात. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल दिल्यानंतर तो निकाल काहीतरी 3-2 असा दिलेला आहे, परंतु शेवटी निकाल तो निकालच आहे. न्यायालयाने दिलेला निकालाचा आदरच करायचा असतो, परंतु त्याच्यात पुन्हा काही वेगळी साथ मिळते का, वेगळा रस्ता मिळतोय का, त्याच्याकरता ह्या सगळ्या तज्ज्ञांची समिती नेमलेली आहे. ते जे काही सांगतील तशा पद्धतीनं पुढे जाण्याची भूमिका मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री घेतील. दरम्यान आज जो अल्टिमेटम संभाजीराजे छत्रपतींनी दिला त्यानंतर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात. जे ओबीसीचं उपवर्गीकरण करून पराबळतेदारांना आरक्षण द्यायचं आहे, हे जे आमच्या बरोबर चर्चा केली होती
पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा महासंघाचे प्रमुख आणि माझ्याबरोबर चर्चा करूनच हे ठरलेलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सर्वमान्य होऊन सर्वपक्षीय बैठक जे सूचित केलंय त्यांनी तशी मान्य शरद पवार साहेबांकडे सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि त्यानंतर सर्व संघटकांना, सगळ्या मराठा समाजांना, 12 गुत्तेदारांच्या प्रमुख नेत्यांना बोलवून हा प्रस्ताव निश्चितपणे पुढे येईल आणि हाच प्रस्ताव मान्य होईल आणि उपवर्गीकरण देऊन मराठांना आरक्षण देता येईल. तेव्हा एका बाजूला आरक्षणाची मागणी होतीये तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिभाऊने ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं असा नवा प्रस्ताव मांडलेला आहे. त्या प्रस्तावाबद्दल काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या अल्टिमेटमच्या बद्दल, भविष्यातल्या आंदोलनाच्या बद्दल नेमकी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा ऐकूयात. माझ्यासोबत विनोद पाटील आहेत, याचिकेकर्ते. मात्र आता राजेंनी एक नवीन प्रयत्न सुरू केलेला आहे, त्याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विनोद पाटील आहेत. पाटील साहेब, मला एक सांगा, रस्त्यावर लढले, न्यायालयात लढले, दुर्दैवाने यश नाही भेटलं. आता राजे ती सुरुवात करतायत जी आरक्षणासाठी आधी झाली होती आंदोलनापासून. म्हणजे पहिले पाडे 55 का राजेंच्या या कृतीमुळे काही वेगळा फायदा होणार? नाही बघा, राजेंनी आज जो काही विषय मांडलेला आहे, राजेने समाजाची भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं नक्की आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकारच्या हातामध्ये काही 4-2 गोष्टी होत्या, पर्याय व्यवस्था देऊ शकत होते, ते सरकारने दिलेले नाही. कोरोनाची महामारी होती म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू शकलो नाही. परंतु आज राजेंनी जी काही भूमिका मांडली की ते किती दिवस तुम्ही आमचा अंत बघणार, काहीतरी याच्यामध्ये निर्णय झाला पाहिजे. पण तुम्ही जसं म्हटलं की सुरुवातीपासून परिस्थिती आमची आता तशीच झालेली आहे, जिथून सुरुवात केली तिथंच आम्ही आज येऊन पुन्हा एकदा थांबलेलो आहोत. पण आता राज्यांनी अल्टिमेटम दिलेला राज्य सरकारला की 6 तारखेपर्यंत हे सगळे विषय त्यांनी मिटवायला पाहिजे, नाही तर आंदोलन सुरू होईल. तुम्ही वैचारिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या आरक्षणाबद्दलचा अभ्यास केलेला आहे, सुप्रीम कोर्टात तुम्ही भूमिका मांडलेली. तुम्हाला वाटतंय आता रस्त्यावरच्या आंदोलनामुळे आरक्षण भेटू शकतं? हे बघा, रस्त्यावरचं आंदोलन हे काही सुप्रीम कोर्टाच्या विरोधात नाही आहे. आमच्या मागण्या काय आहे की आरक्षण रद्द झालं एवढ्या डोळ्याने आम्ही बघितलं, परंतु याला पर्याय व्यवस्था म्हणून सरकारच्या हातामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत. आता उदाहरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. का अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव तरतूद होऊ शकत नाही, न्यायालयाने रोखलं का? का सारथीला भरीव तरतूद होऊ शकत नाही, न्यायालयाने रोखलं का? का ज्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्णता मिळवली त्यांना जॉईनिंग मिळू शकत नाही, सुपरन्युमरीचा वापर केला जाऊ शकत नाही? अशा गोष्टी सरकारच्या हातामध्ये आहे आणि ते सरकार देत नाही. याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. आम्ही न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर उतरत नाही आहोत. आमचं म्हणणं एवढं आहे की राज्य सरकारच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी सरकारने द्याव्यात व आरक्षण टिकवण्यासाठी, मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. तेव्हा संभाजीराजे छत्रपतींनी 6 तारखेचा अल्टिमेटम निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी आहे. देशातल्या लसीकरणाच्या संपूर्ण नियोजनावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. लसीकरणाबद्दल अजिबात चांगलं नियोजन करता आलं नाही, त्यामुळे भविष्यात असाच वेग लसीकरणाचा राहिला तर आणखी काही लाटा येऊन धडकतील असा इशारा राहुल गांधींनी दिलेला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींचा लसीवर विश्वास नव्हता, त्यांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा पलटवार प्रकाश जावडेकरांनी केलाय. और प्रधानमंत्री को कोरोना समझ ही नहीं आया है और आज तक नहीं समझ आया है. वैक्सीन स्ट्रेटेजी के बारे में मैंने डायरेक्टली प्रधानमंत्री को बोला
कि अगर हिंदुस्तान ने वैक्सीन स्ट्रेटेजी नहीं ठीक लगाई, एक बार नहीं अनेक बार लोग मरेंगे। एक वेव नहीं आएगी, 2 वेव नहीं आएगी, 3 वेव नहीं आएगी, 4 वेव नहीं आएगी, आती जाएंगी, क्योंकि वायरस अडेप्ट करता रहेगा। राहुल जी, अगर वैक्सीन की चिंता ही करते हो तो जरा अपने कांग्रेस के राज्यों में ध्यान दो, वहां वैक्सीनेशन में गड़बड़ हो रही है। उनको जो 1 मई से कोटा दिया गया है, 18 से 45 उम्र के लोगों के लिए उत्पादकों से 25% उनके लिए रिजर्व है, वो तो ले नहीं रहे। आज तक ये 20 करोड़ वैक्सीन जो दिए गए हैं वो पूरे केंद्र सरकार ने दिए हैं और वो पूरे मुफ्त दिए हैं। तो ऐसे में आज ये सवाल पैदा करना कि वैक्सीन क्यों नहीं होता, तो वैक्सीन हो रहा है और दिसंबर तक 216 डोसेस लगेंगे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।